मागचे प्रॉब्लेम आपण कव्हर करतोय आणि आजचा प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 + sin 2x dx. आता इथे आपल्याला दोन फॉर्म्युले माहिती पाहिजे ट्रिग्नोमेट्रीचे. जे पहिली आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे जी आहे sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 असतं. ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे sin 2θ ऐवजी 2x लिहितोय आपण. 2x इज इक्वल टू 2 sin x इंटू cos x हा फॉर्म्युला आहे. हा आपल्याला लक्षात ठेवायचा. आणि या दोन्ही फॉर्म्युलांचा यूज करून आपली नेक्स्ट स्टेप येणार आहे बघा. फक्त आपण फॉर्म्युला इथे 1च्या ऐवजी आपण ही पहिला जो फॉर्म्युला आहे तो पुटअप केला आणि दुसरा जो आहे sin 2x त्याच्याऐवजी 2 sin x cos x हा फॉर्म्युला इथे यूज केला. याच्यानंतर बघा हा जो आहे इथं काय दिसतंय हा a आणि हा जर b म्हटलं तर बघा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये दिसतंय म्हणजेच a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर होतोय. हा जर फॉर्म्युला आपण इथे यूज केला तर काय होईल इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ बघा a जर म्हटलं तर sin x आहे आणि b हा cos x आहे. सो a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. आणि आता बघा हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होईल म्हणजे रिमेनिंग पार्ट काय राहील इंटिग्रेशन ऑफ sin x प्लस cos x dx. आता आपण इंटिग्रेशन सेपरेट करून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ sin x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos x dx. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे sin x चा मायनस cos x असतो आणि इंटिग्रेशन ऑफ cos x असते sin x प्लस कॉन्स्टंट c.